19 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साई मंदिराच्या परिसरात खाद्यपदार्थ विक्री करणारी महिला जयश्री साईनाथ क्षीरसागर वयवर्ष 27 राहणार बाजारतळ शिर्डी या महिलेवर किरकोळ कारणावरून 2 मुलींनी खुनी हल्ला केला आणि त्यात तिचा उपचारादरम्यान साईबाबा संस्थान रुग्णालयात मृत्यूचा गंभीर दखल पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे, डॉक्टर सुजय विखे, पोलीस यंत्रणा शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून घेतली असून रस्त्यावर बसून अशा प्रकारे व्यवसाय करणारी मंडळींना रोखण्यासाठी कठोर कारवाई बरोबर रात्री 10 वाजल्यानंतर शिर्डीतील आस्थापना देखील बंद करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात येणार असून त्याबरोबरच अवैध व्यवसायातील असणारी काही मंडळी त्याबरोबरच काही हॉटेलचा देहव्यापारासाठी होणारा वापर हे रोखण्यासाठी तातडीनं नगर परिषदेच्या माध्यमातून नोटीस देखील बजावण्यात येणार असल्याचं सांगताना उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी म्हटलं आहे की नगराध्यक्ष जयश्री थोरात यांनी देखील कठोर भूमिका व्यक्त केली। यावेळी माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ, नगरसेवक दीपक गोंदकर, किरण बोराडे, सतीश गोंदकर, अमित शेळके, बापू ठाकरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते। दुर्दैवी घटना शिर्डी शहरामध्ये घडली। गेट साईबाबा संस्थानच्या मंदिराच्या गेट नंबर 4च्या आसपास ही घटना साधारण 9:30 ते 10च्या दरम्यान घडली आहे। त्यामध्ये रात्री साई मंदिराजवळ एक महिलेवर हल्ला करण्यात आला, तिचा मृत्यू झाला आहे। काय वाटते, कशा पद्धतीने घडली? नगर परिषद प्रशासन नगराध्यक्ष म्हणून काय भावना? काल जी घटना रात्री 9 वाजता घडली ती खूप निंदनीय आहे। आज शिर्डीमध्ये महिलांवर हल्ला होता आणि एक महिलांवरच हल्ला करते, तर या ज्या महिला अशा नशेखोर आहे त्यांच्यावर आम्ही शिर्डी नगर परिषद आणि साईबाबा संस्थान पोलीस प्रशासन यांच्या वतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। आणि आज जी दुर्दैवी घटना आहे शिर्डीत अशी कधीही घटना होऊ नये यासाठी आम्ही शिर्डी नगर परिषद आणि आमचे सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, आमचे शिवसाहेब आणि सर्व कर्मचारी आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू अशी